गाजर, मेथी आणि बटाट्याची ही रेसिपी एकदा बनवून बघा. सर्वप्रथम गाजर व बटाटा सोलून घ्या. त्यानंतर गाजर आणि बटाटा किसून घ्या. आता त्यात बारीक चिरलेली मेथी घाला. आता मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, अर्धा चमचा बडीशोप, थोडासा चाट मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे, थोडासा कांदा लसूण मसाला, चवीपुरतं मीठ, 2 हिरव्या मिरच्या सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे वाटण भाज्यांमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता त्यात 2 चमचे गव्हाचे पीठ मिक्स करून घ्या. मळलेल्या गव्हाच्या पिठाची पातळशी पोळी लाटून घ्या. आता त्यावर तयार केलेले सारण व्यवस्थित पसरवून घ्या. त्यावरून थोडेसे गव्हाचे पीठ टाका, म्हणजे भाज्यांमधले पाणी बाहेर येणार नाही व लाटतानाही सोपे जाईल. आता याचा एक रोल तयार करून घ्या व दाखवल्याप्रमाणे गोल करून पराठा लाटून घ्या. गाजर आणि मेथीचा रंग या पराठ्यामध्ये खूप सुरेख दिसतो. आता मंद आचेवर दोन्ही बाजूने पराठा छान खमंग भाजून घ्या. पराठा शक्यतो तुपात छान भाजून घ्या. तुपामुळे पराठ्याची लज्जत आणखीनच वाढते. तर पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणी. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात गाजराचे बारीक काप करून घ्या. त्यात अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा चाट मसाला, थोडंसं मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून घ्या. मिक्सरमध्ये चांगले वाटून वाटीत काढून घ्या. आता त्यासाठी फोडणी: मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे. फोडणी चटणीत घालून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा. पराठा आणि चटणी नक्की करून बघा. कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.